टेन्शन इन माइंड. मी फक्त माझ्या समोरच्या बॅट्समॅनला बोलत होतो, बाबा तुम्ही कृपा करून वरून मारू नका. तरी आमचं तरी मस्त विजय सर आले, मला एक रन काढून दिला आणि मला विश्वास होता मी काढणारच. आय एम फुल कॉन्फिडेंट. आणि नो डाऊट आमचे टीम ओनर्स अँड ऑल दिस ऑर्गनायझर यू आर प्लेड आम्ही इन्व्हाइट केला. थँक्यू, धन्यवाद धन्यवाद. मस्त तुम्ही खूप ऑर्गनायझर पण मस्त आहे, चांगलं आहे. वी आर हॅपी टू अस. नक्कीच धन्यवाद सर. कॉंग्रॅच्युलेशन्स मॅन ऑफ द मॅच साडी. This is our first tournament of KDCA. We have just made our team and this is our first tournament and we will continue like this moment. Thank you sir. Yes, धन्यवाद सर. चांगला खेळ तुमच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळाला. असाच खेळ पुढच्या मॅच मध्ये देखील पाहायला मिळेल यासाठी भरपूर शुभेच्छा. कॉंग्रॅच्युलेशन्स. KDCA वेल प्लेड. आणि चला सामन्याला सुरुवात होत्या. नक्कीच गोलंदाजाचं नाव देखील सांगायचं आणि एक अतिरिक्त खेळाडू नक्कीच कॉम्बॉक्स मध्ये पाठवायचा. खोपोली संघाचा अतिरिक्त खेळाडू कृपया करून कॉम्बॉक्स मध्ये पाठवायचा. नक्कीच थर्डमॅन आणि फाईन लेग वर जे क्षेत्ररक्षक आहेत त्यांना विनंती असेल कृपया करून. नक्कीच प्रशांतला आपण पाहतोय. प्रसाद. नक्कीच आता मात्र चांगला कमबॅक त्या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर आता फलकावरतीच आपण विचार करतोय तर 5 धावा या ठिकाणी नोंदवल्या गेल्यात. पहिल्या चेंडूवर नक्कीच संघाचा श्री गणेशा चौकाराने केले, पण नंतर चांगला कमबॅक बॉडी लाईनचा चेंडू नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला. एकच धाव त्या चेंडूवर मिळेल. योगेशला पाहतोय फलंदाजी साडी. फटका चांगला आहे. फटका लाजवाब आहे. घुटना डेक्कर तमाशा देख चेंडूला भिरकावून दिलाय. सीमारेषा पार. धावा मिळतात 4. चेंडू होतोय फरार. दर्जेदार फटका डीजा. नक्कीच डॉक्टर भोये सरांना विनंती असेल कृपया करून कॉम्बॉक्स मध्ये संपर्क साधायचा. डॉक्टर भोये सर. फटका लाजवाब आहे. इनफिल्डच्या डोक्यावरून खेळून काढलाय. चेंडूला पुन्हा एकदा पाठवलाय. सीमा रेषा पार. धावा मिळतात 4. यस डीजा. फटका लाजवाब आहे. आता मात्र पुन्हा एकदा
गुडनाडेकर तमाशा देख चेंडूला अलॉंग दी कार्पेट खेळून काढलाय. धावा मिळतात 4. मस्त मस्त यार पीपी. नक्कीच एक अनाउन्समेंट असेल. ऑरेंज रंगाची ग्रीप असलेली एक बॅट असेल साई लिहिलेली. तर विनंती असेल जर कोणाला मिळाली तर नक्कीच स्टेजशी संपर्क साधायचा. ऑरेंज रंगाची ग्रीप आहे बॅटला आणि नक्कीच साई लिहिलेला आहे बॅटवर. जर कोणाला सापडल्यास नक्कीच स्टेजशी संपर्क साधायचा. नक्कीच बॉलर नेम सांगायचा. अखिल ना विनंती असेल बॉलर्स नेम. दिक्या. नक्कीच पहिल्या सत्राचा जर आपण विचार करतोय पहिल्या षटकामध्ये धावा धावफलकावरती आल्यात 17 धावा. अप्रतिम बॅटिंग त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळाली आहे. दुसरं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं चांगला फटका नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. जर आपण योगेशचा विचार करतोय जास्तीत जास्त धावा या ठिकाणी नक्कीच त्याच्या बॅट मधून आपल्याला अद्याप पाहायला मिळाल्यात. फटका पुन्हा एकदा लाजवाब आहे. त्या क्षेत्रामध्ये इनफिल्डच्या डोक्यावरून चेंडूला पाठवला पण नक्कीच ट्रॅव्हल होणार नाहीये. 2 धावा एकपटण्यामध्ये नक्कीच या ठिकाणी संपादित होईल. आणि जर आपण विचार केला तर मिडऑफचा जो क्षेत्ररक्षक आहे त्याला मात्र इथे कवायत करवली जाते. कारण जर आपण विचार करतोय सलग 2 फटके त्या क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळाल्यात. आता मात्र थोडस मिस टायमिंग स्ट्रोक होता. आता मात्र मोठा फटका खेळायचा होता. गॅपशॉट सिलेक्शन अद्याप झालेलं नाही. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल आणि एका धावेच्या साह्याने धावफलक पुढे सरसावेल. ते म्हणजे 21 या आकड्यावरती. स्ट्राईक एंडवर नवीन फलंदाज आपण पाहतोय आशिषला. नक्कीच डॉट चेंडूची सांगता नक्कीच या ठिकाणी आपला भरपूर काळ जो चित्र आपल्याला पाहायला मिळालं नव्हतं. डॉट चेंडू या ठिकाणी नक्कीच इथे या ठिकाणी फेकला जातो. यस आता मात्र पुन्हा एकदा मोठा फटका आलाय. आता मात्र चेंडू थांबणार नाहीये. चेंडू सरळ जातोय. 1 बाउन्स ओव्हर द रोप्स. चौकार दर्जेदार फटका. मॅग्निफिसंट स्ट्रोक. 1 बाउन्स ओव्हर द रोप्स. 4 रन्स. यस डीजा. वाद नक्कीच आपण जर पाहिलं आता मात्र जो क्षेत्ररक्षक लॉंग ऑन वरचा आतमध्ये घेतला आणि मिड ऑफचा जो क्षेत्ररक्षक आहे तो लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये नक्कीच आपल्याला पॅट्रोलिंग करत असताना पाहायला मिळतो. उर्वरित एक चेंडू शिल्लक असेल. फटका लाजवाब आहे. चेंडूला बिरकावून दिलाय. डीप स्क्वेअर लाईक क्षेत्रामध्ये चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार. एकतीसावा धावफलकावरती. नक्कीच आम्हीच थोडस
थोडंसं प्रेशर क्रिएट करतोय अंपायरवर. आम्ही देखील त्यांना पाहू शकतो इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये जेव्हा लाखोंच्या गर्दीमध्ये जो आवाज त्यांच्या कानामध्ये जाईल तेव्हा त्यांना माईकचा आवाज देखील ऐकू येणार नाही. पण नक्कीच आता मात्र काळजी घेतली जाईल. अमोल ना पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर, फलंदाजी ट्रॅकवर. योगेश तयार. आता मात्र उंची जास्त, लांबी कमी, जेल होतोय ड्रॉप. मिस्टायमिंग स्ट्रोक होता. इझी ॲज यू लाईक. तुम्हाला असे जेल घ्यावे लागतील. ह्या स्टँडर्ड मध्ये नक्कीच तुम्हाला जेल टिपावे लागतील. कारण जर आपण विचार केला योगेशला तर भरपूर चांगली फलंदाजी करत असताना ज्या वेळेला तुम्ही असा जेल ड्रॉप करता हा फटका देखील अवैध आहे. क्षेत्ररक्षक जज करतील. अवाकीच्या बाहेर. दुसऱ्या धावेचा त्या ठिकाणी नक्कीच प्रयत्न केला जाईल. 2 यशस्वी धावा पुन्हा एकदा. फटका मोठा खेळू शकले असते. फुलटॉस चेंडू होता. मोठा फटका खेळू शकले असते. आशिषच्या बॅट मधून चांगला फटका देखील पाहायला मिळाला असता. पण नक्कीच मिस टायमिंग थोडंसं पाहायला मिळालं. पण 2 धावा मात्र आता रोखू शकणार नाहीयेत. हा देखील मिस टायमिंग स्ट्रोक आहे. स्वतः बॉलर जेल खाली. हा देखील जेल होतोय ड्रॉप. अजून 2 धावा. जर आपण विचार केला 3 चेंडू मध्ये 3 जेल ड्रॉप होत असताना पाहायला मिळाल्यात. ये सब क्या देखना पड़ रहा है. कौतुक आहे डीजेचं देखील. प्रत्येक घडामोडींवर नक्कीच लॅपटॉप मध्ये गाणं फीड केलेलं आहे. प्रत्येक डायलॉग देखील फीड केला. अजून एकदा बॅटची कडा. आता मात्र परत एकदा तुम्ही तसंच लावू शकता. धावा मिळत आहेत 4. यस डीजा. कडा घेतली आणि फिल्डरला वाटलं की राईट मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. पण ज्या वेळेला बॅटची कडा घेऊन चेंडू ट्रॅव्हल होतो बॅकवर्ड क्षेत्रामध्येच नक्कीच पाहायला मिळतो. आता मात्र पुन्हा एकदा बॅटची कडा इनसाइड एज पाहायला मिळाला. दुसरा धावेचा प्रयत्न असेल. 2 धावा 1 पडण्यामध्ये यश संपादित केला. धावफलकावरती नक्कीच आपण आता पाहतोय 42 धावा या ठिकाणी नक्कीच नोंदवल्या गेल्यात. उर्वरित शेवटचा चेंडू या ठिकाणी नक्कीच शिल्लक असेल. पाणी लेके जाना रस्ता सर. पाणी घेऊन जा त्यांना. मोठा फटका खेळला. चेंडू जातोय सीमा रेषा पार. पुन्हा एकदा धावा मिळत आहेत 4. यस डीजा. नक्कीच 3 षटकांचा या ठिकाणी खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती 48 धावा. 46 धावा माफ करा. नक्कीच गोलंदाजी ट्रॅकवर महादेवला आपण पाहतोय. महादेव शिंदे.
ठीक आहे, लाऊड अपील असेल. लगेच डिस्कशन ठिकाणी केलं जाईल. लगेच अंपायर डिसिजन लास्ट डिसिजन असेल. लगेच अल्ट्रा एज ची सिस्टीम आपल्याकडे नाहीये. पंचांचे हात समांतर, धावा मिळत आहेत अवांतर. अवांतर रूपात एकनी भर पडेल आणि संघाची धावसंख्या पुढे सरसावेल, ती म्हणजे 47 या आकड्यावरती. फटका नक्कीच चांगला. एकाच हातामध्ये चेंडू अडवून नक्कीच फेकण्यात आला. एक धाव त्या ठिकाणी प्रस्थापित होईल, धावफलक पुढे सरसावेल. चांगली गोलंदाजी नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. अद्याप पायात बेड्या ठोकण्याचं काम त्या ठिकाणी केलं जातं. आता मात्र पुन्हा एकदा वाईटचा इशारा आलाय पंचांच्या बाजूने. हा फटका लाजवाब, उत्कृष्ट उंच झरभरारी, चेंडूला भिरकावून दिलाय, आसमानी टोला, धावा मिळतेच एसटीच्या. आणि विनंती असेल कर्जत आणि बदलापूर संघाला की तुम्ही रेडी राहायचं टॉस साठी. नक्कीच चुका चुका आणि चुका नक्कीच मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळतात. इथे मात्र थ्रोची गरज नव्हती आणि तो थ्रो नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला. जिथे डॉट चेंडूची सांगत आपल्याला पाहायला मिळाली असती तिथे मात्र नक्कीच एक धाव एकवडण्यामध्ये यश संपादित केला. उर्वरित चेंडूंचा आपण विचार करतोय तर उर्वरित 2 चेंडू शिल्लक असतील. बॉल असेल या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळतो. फ्रीड असेल पंचांच्या बाजूने. प्रत्येक 9 चेंडूवर फ्रीड या ठिकाणी हल्ली दिली जाते आणि नक्कीच स्टंपला पाय आदळला आणि 9चा इशारा पंचांकडून मात्र आला. नक्कीच डॉक्टर उत्कर्ष मुळे सर, नक्कीच तुम्हाला विनंती असेल की तुम्ही कॉम्बॉक्स मध्ये याचा. नक्कीच बाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव एकवडण्यामध्ये पुन्हा एकदा यश संपादित केलं. फटकाला नक्कीच चांगला त्या ठिकाणी पाला. एकच धाव एकवडली जाईल आणि धावफलक पुढे सरसावेल, ते म्हणजे 59 या धावसंख्येवरती. षटक क्रमांक या ठिकाणी समाप्त झाला. 4थं आणि 5व्या षटकाची मात्र नक्कीच इथे सुरुवात होईल. जर आपण विचार केला पहिल्या सामन्याचा तर 65 धावांचं आव्हान होतं, पण इथून पुढे जर आपण विचार करतोय तर नक्कीच 59 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. नक्कीच बदलापूर चॅलेंजर या संघाने नाणेफेकीचा कौल आपल्या पदरामध्ये पाडून
क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आणि आमंत्रित केल्या प्रतिस्पर्धी संघाला फलंदाजीसाठी. फटका चांगला आहे, फटका लाजवाब आहे, स्ट्रोक देखील चांगला आहे. चेंडू ट्रॅव्हल होत असताना क्षेत्ररक्षक आहेत. नक्कीच 3 धावा 1 पडण्यामध्ये यश संपादित केला. चांगला रनिंग बिटवीन द विकेट. अद्याप आपण विचार करतोय तर सचिन पवारला आपण गोलंदाजी ट्रॅक वर पाहतोय. अद्याप आपण विचार करतोय तर नक्कीच वाईटचा इशारा आलाय पंचांच्या बाजूने. लाईन अँड लेंथ खराब आहे आणि खराब निर्णय देखील. फटका लाजवाब आहे, फटका देखील सुरेख आहे. चेंडू ट्रॅव्हल होतोय योगेशच्या बॅट मधून सीमा रेषा पार. स्टँड अँड डिलिव्हर इन दी एअर कॅन आउट ऑफ दी पार्क. षटकार. यस टीचर. नक्कीच चांगले क्रिकेट त्या ठिकाणी नक्कीच त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. नक्कीच जर आपण विचार केला आशिष तर 13 चेंडू मध्ये 36 धावांची वैयक्तिक खेळी साकार केली आहे. आपल्या संघासाठी एक बहुमूल्य खेळी आशिषच्या माध्यमातून नक्कीच आपल्याला पाहायला मिळाली आहे. देखील येथे मात्र फलंदाज पुन्हा एकदा बाद होतो. चांगले बॅटिंग त्याच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळाले. शेवटचे ज्या वेळेला मोठे फटके खेळायचे होते उर्वरित 2 चेंडू नक्की शिल्लक असतील. 69 धावा धाफलकावरती योगेशच्या बॅट मधून देखील चांगली खेळी अद्याप आपल्याला पाहायला मिळाली. फटका आता मात्र हवेत आहे बराच काळ. एका धाव्याचा प्रयत्न नक्कीच त्या ठिकाणी केला जाईल. 70 धावांची नोंद आजच्या दिवसातील सर्वाधिक टोटल. नक्कीच पहिल्या सामन्यानंतर 65 धावा आपल्याला आठवतील. आता आठवतील 70 धावा. उर्वरित शेवटचा चेंडू नक्कीच या ठिकाणी शिल्लक असेल. अभी निकले, अभी निक. 3 धावा 1 पडण्यामध्ये नक्कीच यश संपादित झाला. 4 धावा या ठिकाणी नक्कीच पळून काढल्यात. डीजे नक्कीच याच्यावर काहीतरी नक्कीच ऐकायला मिळालं पाहिजे.
विचार केला तर 4 धावा या ठिकाणी जिथे 1 धाव होती, जिथे 2 धावा होत्या, माझ्यामध्ये एकही धाव जिथे नव्हती तिथे 4 धावा एकवटण्यामध्ये इथे प्रतिस्पर्धी संघांनी यश संपादित केले. अद्याप आपण विचार केला इथून पुढे गरज असेल ती म्हणजे 74 धावा धावफलकावरती चालत, आव्हान असेल ते म्हणजे 75 धावांचं. चला लवकरात लवकर प्रतिस्पर्धी संघ क्षेत्ररक्षण सजून घ्यायचा. नक्कीच बॅट्समन नवीन मैदानाच्या आतमध्ये सलामीवीर स्वरूपामध्ये नक्कीच पाठवायचे. नक्कीच बॅट्समनचं नाव देखील सांगायचं, अतिरिक्त खेळाडू जर असेल तर कृपया करून कॉम्बॉक्स मध्ये पाठवायचं. नक्कीच एका बाजूला दर्शन तर दुसऱ्या बाजूला डीके आपल्याला पाहायला मिळतो. फटका चांगला, क्षेत्ररक्षक नक्कीच इथे आपल्याला पॅट्रोलिंग करत असताना पाहायला मिळतात. एक जाव नक्कीच त्या ठिकाणी एकवडली जाईल. चांगला बॅकअप देखील त्या ठिकाणी पाहायला मिळाला. फलकाचा जर आपण विचार करतोय संघाचा श्री गणेशा नक्कीच होताना पाहायला मिळतोय. पहिला चेंडू निर्धाव आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर 1 धाव एकवडण्यामध्ये यश संपादित केला. तिसरा चेंडू नक्कीच या ठिकाणी मार्गस्थ असेल. गोलंदाज योगेशला आपण पाहतोय. फटका चांगला आहे, फटका लाजवाब आहे, पण क्षेत्ररक्षक झेल खाली. व्हॉट अ कॅच आणि फलंदाज झालाय बाद. यस डीजे पहिल्या विकेटचा
देखील नाद करत असताना इथे मात्र विकेट पहिल्याच षटकामध्ये प्रस्थापित केले. फलंदाज नक्कीच इथून पुढे माघारी परत असताना आपल्याला पाहायला मिळतात. नवीन फलंदाज ऑन स्ट्राईक असेल फलंदाजी करण्यासाठी प्रसादला पाहतोय. नक्कीच खोलवर टप्प्याचा चेंडू त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. डॉट चेंडूची सांगता प्रसादला आपण पाहतोय. अप्रतिम चेंडू पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी योगेशचं कौतुक आहे. आता बी आपण विचार करतोय तर अप्रतिम गोलंदाजी या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळते. फटका चांगला फटकाला जवाब आहे. क्षेत्ररक्षक आहे जेल पुन्हा एकदा टिपलाय. दुसरा विकेट दुसऱ्या गडी गारद. प्रसादला इथून पुढे 2 डॉट चेंडू नंतर परतावं लागतंय माघारी. यस डीजा धन्यवाद डीजे मास्टर. आपण पाहिलं तर सर्व खेळाडू देखील विकेट एन्जॉय करत असताना आणि पहिल्या विकेटचं पतन झाल्यानंतर सलग दुसरी विकेट देखील इथे बाद झाला आणि षटक देखील समाप्त झालं. दुसऱ्या षटकाची सुरुवात पहिल्या चेंडू प्रगतीपथावर असेल. पहिल्या चेंडूवर फटका लाजवाब. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू जातोय सीमा रेषा पार. धावा मिळतोय 4. चेंडू होतोय फरार. यस टीचे नक्कीच चांगला डॉट चेंडू. तदनंतर आपल्याला पाहायला मिळाला. विनंती असेल प्रतिस्पर्धी संघाला बॅट्समनचं नाव सांगायचं आणि स्ट्राईक एंडवर दर्शन आणि राहुलची जोडी नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. नक्कीच स्लोअर गतीचा चेंडू नक्कीच डीजे ब्रावोची आठवण करून देत असताना प्रतिम डिपिंग स्लोअर ऑन आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू भरपूर हवेमधून आला पण नक्कीच चेंडू बॅटच्या खाली अलगदरित्या फेकण्यात आला. कौतुकास्पद आहे गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर दडपणामध्ये आले नाही. चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. फटका चांगला. क्षेत्ररक्षक देखील आहेत. एक धाव त्या ठिकाणी मिळेल आणि एका धावेच्या साह्याने धावफलक पुढे सरसावेल. ते म्हणजे 6 या आकड्यावरती. अद्याप चांगली बाद असेल ती म्हणजे या षटकामध्ये बॉलिंग करणाऱ्या संघाच्या बाजूने की डॉट चेंडूचा पर्सेंटेज फार मोठा. इथे मात्र 9 आणि 9 वर 4 तब्बल खुल्ला पंचांचा आणि धावा मिळाल्यात. यस 5 आणि फ्री हिट देखील असेल डीच्या. फ्री हिट बॅटची गडा घेतली. वॉट अ शॉट. वॉट अ सिलेक्शन ऑफ दी शॉट. चेंडू थांबणार नाहीये कारण आउटफील्ड भरपूर फास्ट. गवताला गवस निघालत. चेंडू जातोय सीमा रेषा पार. धावा मिळते 4. येस डीजा.
विचार करतो तर 15 धावा सामना इथे पुणे खुला होत असताना पाहायला मिळतोय. बॅटची कडा घेतली आहे. यस, आता मात्र नशिबाची साथ, नशिबाचा चौकार या ठिकाणी येतोय. चेंडू जातोय सीमारेषा पार. धावा मिळत आहेत पुनश्च एकदा 4-4 आणि 4 एसटीच्या. नक्कीच 19वा धावफलकावरती नोंदवला गेला. इथून पुढे गरज असेल 18 चेंडू आणि 56 धावांची. इथून पुढे जर चांगला एखाद षटक जर आपल्याला पाहायला मिळाला तर सामना कुठेतरी परत शिरकाव करू शकतो. सामन्यामध्ये स्ट्राईक इन वर फलंदाज आपण पाहतोय दर्शनला. फटकाला जवाब आहे. काऊ कॉर्नर मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळतोय. चेंडू जातोय 1 बाउन्स ओव्हर द रोप्स. धावा मिळत आहे 4 एसटीच्या. गेला असे मोठे फटके जर आले तर नक्कीच हे जे टोटल आहे त्याच्या प्रकारे अशाच पाठलाग करावा लागेल. तत्पूर्वी आपण गोलंदाजी ट्रॅकवर पाहतोय. गोलंदाज गोलवाटप्प्याचा चेंडू होता नक्कीच डॉट चेंडू. चंद्रेशला पाहतोय. नक्कीच चांगली बॉलिंग अद्याप चांगला कमबॅक त्या ठिकाणी नक्कीच पाहावा लागेल. दर्शनने इथे मात्र चौकाराचं दर्शन पहिल्या चेंडूवर मात्र दिल्या. देखील चांगला फटका त्या ठिकाणी नक्कीच. काय क्षेत्ररक्षण, अप्रतिम थ्रोफिकी देखील तितकी चांगली आपल्याला पाहायला मिळाली असती. 2 धावा त्या ठिकाणी नक्कीच एकवटण्यामध्ये यश संपादित झालाय. जिथे 1 धाव होती ओव्हर थ्रोच्या स्वरूपामध्ये, अजून 1 धाव नक्कीच ऍड होईल. आणि इथून पुढे जर आपल्याला मोठे फटके पाहायला मिळाले तर सामना पूर्णपणे झुकू शकतो. पण अद्याप जर आपण विचार करतोय तर एकेरी दुहेरी दावेला देखील तितकंच प्राधान्य दिलं जातं. पर अभी बुन बुन से कुछ नहीं होगा. अब तुम्हें बादल की तरह बरसना होगा और बिजली की तरह गरजना होगा. तभी आपण नक्कीच त्यांच्या बॅट मधून मोठा फटका आला. क्षेत्ररक्षक मात्र तिथे नक्कीच असतील. थोडंसं मिसफील्ड स्वतःच्या मुवमेंटला नक्कीच थोडंसं शिफ्ट केलं, स्वतःच्या बॉडीला ऍडजस्ट केला आणि नक्कीच चेंडू मात्र खाली ज्या वेळेला निसटून जात होता तेव्हा मध्ये अडवण्यामध्ये यश संपादित झालाय. चांगला चौकार आपल्या संघासाठी नक्कीच वाचवलाय. टाळ्या होत आहेत ते म्हणजे प्रत्येक क्षेत्ररक्षकाकडून खेळाडूकडून मैदानाच्या आतमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळालं. 27वा धावफलकावरती इथून पुढे नक्कीच जर आपण विचार करतोय उर्वरित 13 चेंडू मध्ये 48वा उर्वरित या षटकाचा आपण विचार करतोय. 1 चेंडू शिल्लक असेल. या एका चेंडूवर मोठा फटका येईल का, सामना जीवित राहील का? बॅटची कडा, बॅट्समनचा लागलाय सडा, फलंदाज झालाय बाद. यस, 1 more विकेट डाऊन डीजा. ट्रॅकवर आपण राजेशला पाहतो आणि इथून पुढे 12 चेंडू मध्ये 48 धावांची गरज असताना जर आपण विचार करतोय तर प्रति षटकामागे 24.00 च्या सरासरीने
इथून पुढे धावा कुठनं गरजेचं आहे, पण ऑन पेपर जर आपण विचार करतो तर धावा अद्याप कुठला जाऊ शकतात, पण क्रिकेट मध्ये ज्या वेळेला नक्कीच असे मोठे टोटल आपण पाहत असतो तेव्हा मात्र नक्कीच अंडर प्रेशर ती खेळी साकार केली, कोणाच्या बाजूने जाऊ शकते, पण अद्याप मात्र सामना पूर्णपणे बाजूनी चाललाय, तो म्हणजे प्रतिस्पर्धी संघाच्या. अजून एक विकेटचा होतोय पतंग, फलंदाज होतोय बा तुच्छलमय आया. ठीक आहे, नो बॉल दिला मी. फुलबाट पद्मनाथ शेंडू हा क्षेत्ररक्षक आहेत. आता मात्र चौकार येतो. यस टीचर पुन्हा एकदा संधी. कार्यक्रम चालेल सर, इंगोले सर कुठे कार्यक्रम चालेल दुपारी. नक्कीच डॉट चेंडू परत इथं या ठिकाणी डॉट पर्सेंटेजचा जर आपण विचार करतोय तर दुसऱ्या सत्रामध्ये आपल्याला भरपूर हाय डॉट पर्सेंटेज पाहायला मिळतं. चांगला चेंडू नक्कीच त्या ठिकाणी आपण जर विचार करतो दुसऱ्या सत्राचाच, फक्त चौकार आणि षटकार नाही, तुम्हाला एकेरी दुहेरी धावेला तितकंच प्राधान्य दिलं पाहिजे. लो रिक्स हाय रिवॉर्ड वाला जेव्हा तुम्ही क्रिकेट खेळता तेव्हा एक चौकार आल्यानंतर कशा प्रकारे ते मोठं ओव्हरमध्ये त्याचं रूपांतर होईल ह्याच्याकडे लक्ष देता. चौकार आलाय नाही या क्षेत्ररक्षक आपण पाहतोय बाउंड्री लाईनवर पॅट्रोलिंग करत असताना चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आणि षटक या ठिकाणी समाप्त होते. उर्वरित जर आपण 6 चेंडूंचा विचार करतोय, उर्वरित 1 चेंडू शिल्लक असेल. 5 चेंडूंचा खेळ झाला. पहिला विकेट 4 रन 2 डॉट 1 रन 1 बॉल बाकी आहे. नक्कीच जर आपण विचार करतोय तर नक्कीच पहिल्या चेंडूवर विकेट आली, तदनंतर चौकार, तदनंतर सलग 2 डॉट आणि तदनंतर 1 धाव आताची. उर्वरित 1 चेंडू शिल्लक असेल. चिटिंग नाही करत तुम्ही, पैसे द्या मला. ठीक आहे बोलत जा ना हरामखोर. ठीक आहे पुन्हा बॉल मस्त. ठीक आहे बरोबर बस बस. सब झेल बराच काळ, यस झेल टिपलाय. चेंडू बराच काळ हवेमध्ये होता पण यष्टीरक्षक स्वतः झेल काली आणि झेल इथे टिपला जातोय. यस पुन्हा एकदा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, कारण जुना फलंदाज मात्र इथून माघारी परततोय. यस टीचे मास्टर.
येस एक धाव त्या ठिकाणी मिळेल. नक्कीच येस वाईड असेल या ठिकाणी. आणि जर आपण धावफलकाचा विचार करतोय 36व्या धावफलकावरती आता इथून पुढे जर आपण चौकार जरी पाहिला तरी समीकरण फार महागडं असेल. कारण चौकार जरी आला असेल तरी पण समीकरणामध्ये काही फेरबदल नाहीये. 2 चेंडू 35वा औपचारिकता शिल्लक. इथे त्रिफळा चित केला गेला. फलंदाज देखील बाद केलाय. गतीमध्ये परिवर्तन चेंज ऑफ पेस आणि फलंदाज देखील या ठिकाणी बाद झाला. आणि नवीन फलंदाज कृपया करून मैदानाच्या आतमध्ये पाठवायचा लवकरात लवकर. उर्वरित 1 चेंडू साठी खेळामधल्या फक्त आता औपचारिकता नक्कीच मैदानाच्या आतमध्ये शिल्लक असतील. यस सामना जिंकलाय तो म्हणजे प्रतिस्पर्धी संघ. आणि जिंकलेल्या संघाचे मात्र हार्दिक हार्दिक अभिनंदन. हारलेल्या संघाचे मात्र तेवढंच कौतुक असेल. चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून नक्कीच आपल्याला अजून पाहायला मिळाला असतं. पण नेव्हर दिलेस अजून एक चान्स आहे. दुसऱ्या सामन्यामध्ये चांगला ह्याच्यापेक्षा खेळ दाखवा. ह्याच्यात काही पाहायला मिळेल आम्हाला. ह्याच्यात काही दुमत नाही आहे. पण तत्पूर्वी कॉंग्रॅच्युलेशन्स बॅटिंग टीम. वेल प्लेड. येस डीजे तुम्हाला संधी आहे. संधीचं करायचंय सोनं. काढतील ना एखाद वेळेस. हॅलो. आणि यस या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय. यस या मॅचचा हिरो योगेश पाटील. आणि नक्कीच विनंती असेल तुम्ही यायचा आणि आपले मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी कलेक्ट करायची. अप्रतिम बॅटिंग बॉलिंग ऑलराऊंड परफॉर्मन्स.